त्या वेळेस साधक काय करतो गुरूंना? कधी विटूदांडू मारतो, कधी लगोरी मारतो, है ना, कधी बॉल मारतो नुसताच. म्हणजे त्यावेळेस ती वेळ खोटं म्हणून होऊन जातो. आता कसं सांगू एक उदाहरण तुम्हाला. दीपक म्हणजे उठा तुम्ही. तुमच्या आत्ता मध्यंतरी आईनं देव कुठले तयार केले? हा, चांदीचे देव तयार केले. खर्च किती केला? 2 रुपये तरी केला असेल. तर ते चांदीचे देव तयार केले, त्याच्या अगोदर तुमच्याकडे काय प्रतिमा होत्या? अर्धी तरी असेल, एक होती. मग चांदीचे देव तयार करताना ते देव गुरूंना विसरून तयार केले गेले का? नाही केले. आता देव तयार केल्यानंतर तुमची मानसिकता काय झाली? जो देव तयार झाले तयार तुमची मानसिकता काय झाली? आता आईनेच केलेत आणि देवच केलेत, ती म्हातारी झाली आहे. आता काय करायचं? असू देत, असं केलं का नाही? मग जर गुरु म्हणले असते देव ठेवू नका, तर काय केलं असतं? कुठं माहेर कुठे जमा केली? परत सांगितल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला फायदा काय झाला? देव जमा केल्यानंतर फायदा काय झाला? बघा मजा बघा, देवच्या म्हणजे फायदा होतो बरं का? हा, अरे वा, देव जमा केली की मला लग्न झालं मुलाचं. अजून काय झालं? सांगा की लोकांना कळू दे की काय झालं. थोडं थोडं कळू दे की, सगळं नको काय सांगायला, पण थोडं थोडं तरी ब्रेकिंग न्यूज सांगायच्या. हा, बऱ्यापैकी कर्जातनं 50% मिळतो. बरोबर. अजून माणसून संध्याकाळी झोपतच नव्हतो अजिबात. बर, पूर्ण आता 10ला झोपतो, 4-5 वाजता घरी टेन्शन नाही. टेन्शन. बर, पुढं. आणि मुलाचं जिथे सर्व्हिसला लागायच्या अगोदरच लग्न तुम्ही आज्ञा सगळं ते तयार झाले लग्नाला सुद्धा. आता काय झालं टेस्ट? आता मुलगा, पहिला मुलगा झाली, परत मुलगा झाला. मी मोकळं झालं. तुम्ही मोकळं झालं. बसा. काय कळलं? देव काढून घेतल्याचे फायदे काय कळलं? बघा, आता तुम्ही एक बायकोष्ण ठेवला पूजे तुमच्या, किंवा नारायणाची मूर्ती ठेवली, ओम नमो नारायणाय सुरू केलं, तर हा मंत्र किती म्हणायला लागेल तुम्हाला? हा, कसं काय? आमचा पण कसा वाला काय? तो मंत्र तुम्हाला किती म्हणायला लागेल? नारायण प्रसन्न करण्याकरता मंत्र किती म्हणायला लागेल? तो कोटी म्हणणं सोपं आहे का बाबांचा मंत्र लाख म्हणणं सोपं आहे? म्हणून देव काढून गेले सगळे. आता या ठिकाणी दुसरा एखादा भक्त असता, समजा हे असते, सावंत असते, सावंत जामदार, त्याला म्हणतात तुमची सगळी देव माझ्याकडे आणून द्या, काय झालं असतं? त्याने म्हणायचं असते का? आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील, आजू काय म्हणणार? बरोबर ना? जोपर्यंत तुमचं मन गुरुशी एकरूप होत नाही, तुमचे विचार आणि तुमची जीभ एकरूप होत नाही, तोपर्यंत शक्ती क्षय होतो. काय सांगितलं? काय सांगितलं? तुम्ही काय सांगितलं? गुरूंना क्रॉस करणं म्हणजे शक्ती क्षय होणे. काय सांगितलं वाक्य? अतिशय नाजूक अवस्था आहे गुरुमार्गात, ही अतिशय नाजूक अवस्था. तुम्हाला ब्रह्मांड गुरु तुमच्या समोर पाय घालून ठेवतील, ब्रह्मांड सगळं, पण एकच अशा नाजूक अवस्था आहे, ती म्हणजे गुरुंना क्रॉस करणं. मी गुरुंना क्रॉस केलं
सगळं गेलं. काय करतो? आणि इथंच भक्त फसतो. भक्त फसतो कुठं? कारण परीक्षा ही घेतली जाणारच तुमची. असं तुम्ही समजू नका की माझी परीक्षा काय घेतली जाणार नाही. माझी ती परीक्षा घेतली गेली, गुरुपदा असून सुद्धा. तर तुम्ही काय चीज आहे? हा, तुम्हाला जेव्हा गुरु सांगतील एखादी गोष्ट करा, त्यात नुकसान नाही होणार. तर आजचा जो विषय महत्वाचा होता की पृथ्वी या 50-50 किंवा पृथ्वी या 75-25 पुढचं, हा विषय कळाला का व्यवस्थित? यात काय डाऊट तुमच्या कोणाचे आहेत का? हे कन्फर्म आहे का की तुम्ही कुठून आलाय? तुम्हाला काय करावं लागेल? प्राप्त जन्मामध्ये तुम्ही जर आत्ता ज्या अवस्थेमध्ये शेवटच्या अधपत ह्याला जाल, त्या जर तुम्ही अपग्रेड नाही झाला तर पुन्हा जन्माला येताना तुम्हाला हेच गुण जन्माला परत यायचं. फक्त तुमचा पार्टनर वेगळा असणार आहे, तो मिळणार नाही तुम्हाला. काय सांगितलं? गुरु तेच राहणार, पार्टनर फक्त बदलणार. कारण काय सांगा बरं? मॅडम बोला की. हा, सुचत नाही शब्द. दीपक, तुम्ही जे आज पारमार्थिक सुख घेतलं, ह्यात पत्नीला वाटेकरी केलं का? केलं का नाही केलं? नाही केलं. मग तुमच्या पत्नीचा काय पाप होत का ह्यात? किंबहुना वर्षा, तू एकटी आलीस, ह्याचं कारण काय आहे? कुटुंबातली काही जबाबदारी नवऱ्याकडे टाकून मुकी झाली असतील. मग या सुखाला किंवा या अध्यात्माला, या शक्तीला, या एनर्जीला तो पार्टनर मुक्त लागलाय. मग 100% तुम्हाला मिळणार का त्यातलं? नाही मिळत. काय कळते का नाही कळते? हा सगळा खेळ आहे. हो, जो ज्याच्या जीवावर जगतो, बघा, जो ज्याच्या जीवावर जगतो त्याला त्याचं देणं द्यावं लागतं. काय कळलं? आता किरण इथे एकटा आहे, बाई कोणी का? मग किरण 100% एनर्जी मी होईल तर 50 कुठे जाणार? पण दोघांनी तर काय होणार? हा, 100% राहणार शिल्लक ना ती. अशा प्रत्येक दिवस तुम्ही कार्यक्रमाला येत जाल. हे एक कार्यक्रम झाला तेव्हा काय होणार? ब्रह्मरंध्र तुमची जी कमळ आहे, एक एक पाकळी ओपन होणार. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? पती पत्नी पैकी एक जरी देवाला गेला, एक, तरी देव त्या पतीला आशीर्वाद देत नाही. काय कळलं? आशीर्वाद भेटत नाही. लग्नाच्या अगोदर तुम्ही एकटं जावा, नो प्रॉब्लेम. पण लग्नानंतर तो तुम्ही एकटं गेला, कुणी एकटं जाऊ देत, पती किंवा पत्नी पैकी कुणी एकटं जाऊ देत, देवता आशीर्वाद देत नाही. सहकुटुंब सहपरिवाराने शब्द आहे त्याला. अगदी तुम्ही सत्यनारायणची पूजा जरी घालायची ठरवली ना, तरी बायको तुमच्याजवळ पाहिजे नाही, सुपार तरी पाहिजे शेजारी. हे माहिती आहे तुम्हाला? ज्या कुटुंबात सह आहे त्या 100% मिळतं. ज्या कुटुंबात एकटी व्यक्ती आहे ते 50% राहतं. इतकं निसर्ग प्रत्येकावर लक्ष केंद्रित करतो.
तर हा जो आजचा विषय आहे, देहाची अवस्था, कर्मपरत्वे, कार्यपरत्वे, कारणपरत्वे, तर आपण कर्मपरत्वे आहात. कार्यपरत्वे जायकडे तुम्हाला काय करायचंय? 3 तास तुमची उपासना झाली पाहिजे. आता कार्यपरत्वे जाणं म्हणजे नक्की काय आहे त्यामध्ये? तर प्रापंचिक घटना पूर्णत्वा झाली. काय कळलं? बघा, तुमचं लग्न झालं, तुम्हाला मुलं झाली, मुलांचं लग्न नाही झालं तुम्ही मेला, तर तुमचा प्रपंच अर्धा राहिला. काय कळलं? प्रपंच अर्धा राहिला, तो प्रपंच पूर्णत्वाला जात नाही. ते तुमचं परत कर्मपरत्वे आलं. जो तुमच्या पोटी मुलगा जन्माला आलेला असेल, हे जर लग्न झालं नाही, तो पुढच्या जन्मी पण तुमच्याबरोबर असणारच. काय कळलं? बरोबर आहे. नातं काय आहे तो विषय नंतर, पण तो जीव तुमच्याबरोबर असणारच. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, तुमचा पार्टनर आहे, तुम्ही त्याचा वापर करून घेतला आयुष्यभर, पण तुम्ही त्याला त्या पद्धतीने तुम्ही त्याला देणं दिलं नाही, तर पुढच्या जन्मात काय होणार? तो तुमचा वापर करून घेणार. काय कळलं? कर्मपरत्वे ह्यातून बाहेर पडणंच अवघड आहे. यातून तुम्ही एकदा बाहेर पडला, ह्याचा फक्त उपाय काय तुम्हाला बाहेर पडायला? साधना. काय कळते? कार्यपद्धती जायसाठी 3 तास साधना, आणि तुम्हाला पुढे 3+3. पण तुम्ही किमान कर्मपरत्वेमध्ये असताना तुमचा जो पार्टनर कोण आहे, तुमची मुलं बाळा जी आहेत, त्यांचं तुम्ही देणं घेणं किती आहे? हे बघा, सोपं गणित सांगतो तुम्हाला, सोपं गणित आहे. सत्ययुगामध्ये राक्षस जे होते, राक्षस, हे राक्षस लोकांमध्ये होते आणि मनुष्य लोकांमध्ये होता. युग बदललं, राक्षस पृथ्वीवर आले आणि मनुष्यमध्ये थांबला. पुढं काय झालं? राक्षस घरात आले, है ना. जशी उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं, आता रामकार्यात सुद्धा ती ही होती, कोण होती? काही नव्हे, मंथरा. रामराजे कोणाला दिले सगळं? लक्षात आलं का? तसं आत्ताच्या कलियुगामध्ये काय माहिती आहे का? तुमच्या बॉडीत राक्षस आहेत. काय सांगितलं? निगेटिव्ह फोर्स तुमच्या बॉडीमध्ये, आणि त्याला तुम्हाला थांबवायला करता तुम्हाला काय करावं लागेल? पॉझिटिव्ह फोर्स वाढवावा लागेल. आता तुम्ही माणसाची भांडताय की नाही? आता विचारानं अजून 10 वर्ष जाऊ देत, तुम्ही एआयशी भांडणार आहे. परत डेंजर म्हणजे इतकं डेंजर त्यावेळेस आहे की तुम्हाला अन्नधान्य मिळणं अवघड होणार आहे परत. कारण एआयला काय अन्न लागत नाही, तुम्हाला अन्न लागतंय. मग अन्न तयार करणारी जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती कमी होणार, अन्नाची किंमती वाढणार. आणि कलियुगाचा खऱ्या अर्थाने बघा ना, माणूस हे मशीन आहे, पण माणूस मशीन तयार करतंय. कशा करता तयार करतंय? संहाराकरता करतंय, सुखाकरता करत नाही. तुमचा मोबाईल तुमच्या पार्टनरनं जर घेतला तर तुम्ही काय कराल? प्रेमाने द्याल का? तुमचा मोबाईल तुमच्या पार्टनरनं जर घेतला, तुम्ही प्रेमाने द्याल का? किती मिनिटं द्याल? काय कळतंय तुम्हाला? मला लागणार आहे मोबाईल, म्हणजे वस्तू प्रेम वाटलं का नाही आपलं, तसं यायचं होणार आहे परत.
अशामध्ये सुद्धा बघा AI वर कंट्रोल कोण करू शकेल? उपासना. काय कळलं? फक्त उपासना. काय शंका यात? किती वाजले बाबा गाड्यात? आरती घेऊया.